हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या सुरुवातीलाच खूप छान इंटरेस्टिंग अशी गार्डनिंग टिप्स शेअर करणार आहे. मी प्रत्येक वर्षी विणका, सदाबहार म्हणा किंवा याला सदाफुली म्हणा ही लावत असते आणि ह्यावर्षी मी जरा जास्तच आणल्या होत्या आणि सगळ्याच एवढ्या जास्त फ्लावरिंग करताय की मी शब्दात सांगू नाही शकत. तुम्हाला दिसतंच आहे वेगवेगळ्या प्रकारच्या इथे जे विणकाचे प्लांट्स होते हे मी लावलेले होते, पण प्रत्येक वर्षी सगळ्यात आधी तर हे मरायचे आणि जगलंच तर एवढी फ्लावरिंग कधी यायची नाही. पण आज माझ्याकडे एक मॅजिकल असं एक जिओ मॅन्युअर म्हणून एक फर्टिलायझर आहे जे मी गेल्या 2 महिन्यापासून यूज करते आणि त्याचा रिझल्ट जो आहे तुम्ही या फ्लावरमध्ये बघूच शकतात. फक्त फ्लावरिंग प्लांट्सच नाही, व्हेजिटेबल प्लांट असतील तुमचे, तुम्ही फ्रूट्स प्लांट्स असाल किंवा इनडोअर आउटडोअर कुठलेही प्लांट्स असतील त्यामध्ये तुम्ही याला यूज करू शकतात. तर याला यूज कसं करायचं ते सांगते. सायंकाळच्या वेळेला तुम्हाला जे आहे याला यूज करायचं आहे. अशा प्रकारचं हे कंपोस्ट असतं, जिओ मॅन्युअर असं याचं नाव आहे. सगळ्यात आधी थोडी माती तुम्ही उकरून घ्या आणि सायंकाळच्या वेळी हे काम तुम्हाला करायचं आहे आणि उकरलेल्या मातीमध्ये थोडं अगदी 2 मूठभर याला घालायचं आहे आणि त्यानंतर जे आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही नॉर्मल जसं वॉटरिंग करतात प्लांटला तसं तुम्हाला जे आहे पाणी द्यायचं आहे. थोडी माती जी आहे मॉइस्ट असली पाहिजे हे जे जिओ मॅन्युअर टाकताना आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जसं आपण पाणी देतो तसं द्यायचं. 15 दिवसातून ही प्रोसेस रिपीट करायची आणि तुम्हाला 12 भानगडी करायची गरज नाही. जसं की बरेच असे फर्टिलायझर येतात, त्यांचे वेगवेगळे कार्य असतात, ते सगळ्यांचं मिश्रण म्हणून एक कॉम्बिनेशन असं हे जिओ मॅन्युअर जे आहे ते बनवलं गेलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या गोष्टी यूज करतो आणि त्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर मग प्लांट मरतं, नाहीतर मग त्याचं पानं गळून पडतात आणि बरेच प्रॉब्लेम मग आपल्याला फेस करावे लागतात. सो जसं बोनमील आहे, NPK, ॲप्सम सॉल्ट, DAP, सीविड फर्टिलायझर आणि बरेच असे फर्टिलायझर आहेत जे वेगवेगळ्या गोष्टींना यूज केले जातात आणि त्यांचं प्रमाण कमी जास्त झालं तर प्लांट गेल्याशिवाय मग काही जो असतो पर्याय उरत नाही. सो रोज प्लांट असू द्या की तुम्ही सीझनल जे फ्लावरिंग प्लांट असू द्या, कुठलंही प्लांट असू द्या, त्यामध्ये तुम्ही याला अगदी डोळे बंद करून यूज करू शकतात. आणि मी इतकी प्रचंड ग्रोथ जी आहे ते माझ्या या फ्लावरिंग प्लांटमध्ये बेसिकली जास्त बघितलेली आहे, कारण माझ्याकडे यांची सध्या जास्त व्हरायटी आहे. जे माझ्याकडे इंडोर प्लांट आहेत जसं की स्पायडर प्लांट आहे, मनी प्लांट आहे, त्यांची ग्रोथ खूप छान होत आहे. सो तुम्हाला एक कॉम्बिनेशन असं आणि अगदी ताण न घेता मूठभर टाकलं की तुमचं प्लांट हेल्दी राहील असं काही पाहिजे असेल तर तुम्ही हे यूज करू शकतात. यांचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल आणि तिच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. साईडला आता तुम्हाला एक कोड दिसतोय, हा कोड जर यूज केला तर तुम्हाला 100 रुपयाचा डिस्काउंट मिळेल. सो ऑल ओव्हर इंडियामध्ये यांची डिलिव्हरी तुम्हाला जे आहे कुठेही प्रोव्हाइड केली जाते. सो तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून जे आहे तुमचे ऑर्डर प्लेस करू शकतात आणि कोड यूज करून तुम्ही 100 रुपयाची सूटही मिळू शकता. जर इंटरेस्टेड असाल तर नक्की या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. जिओ मॅन्युअर आल्यापासून ना माझं गार्डनिंगचं काम जरा कमी झालं आहे. गोष्टी मला खूप सोयीस्कर अशा झालेल्या आहेत. लवकरात लवकर जे आहे गार्डनिंगचं काम माझं संपत असतं, कारण जास्त जे आहे काळजी घ्यायची गरज पडत नाही. पण घरातल्या गोष्टी संपत नाही. बॅक टू द वर्क. आज उठल्या उठल्या मी असं डिसाईड केलं होतं की पियाला दूध द्यायचं, चहा प्यायची आणि मस्त लवकर जेवण बनवायचं. पण पियाने उठताच पहिले मला रिक्वेस्ट केली की मम्मा आज ब्रेकफास्ट बनव. सो फास्ट बनेल असं काय होतं आणि ज्याने मलाही जास्त जे आहे मेहनत घ्यावी लागणार नाही. तर माझ्याकडे खमंगचं पीठ होतं आणि मी ते फटक्यात जे आहे इथे भिजवलं आणि लगेच खमंग बनवायला घेतलेलं आहे आणि तिलाही खमंग खूप जास्त आवडायला लागलेलं आहे जेव्हापासून मी मम्मीकडून हे पीठ बनवून आणलेलं आहे. आणि ट्रस्ट मी, म्हणजे काय होतं ना की कुठलंही काम असू दे तर ते शॉर्टकट झालं ना तर आपल्यालाही करायला इंटरेस्ट येतो, खायलाही इंटरेस्ट येतो. सो काय ना की मी आता बऱ्याच वेळा म्हणजे बनवत असते हे आणि आता मम्मीला सांगितलं आहे मी की तू बनवून ठेव, म्हणजे सगळं प्रिपरेशन करून ठेव, आम्ही आलोच किंवा कोणी येत असेल तिकडून तर मला प्लीज तू लवकर आधी पीठ पाठव कारण माझं संपणार आहे. तर पहा मी इथे अगदी याला फटक्यात जे आहे भिजवलं, वाटीभर पाणी घालून वाटीभर पीठ घेतलेलं होतं, पटापट भिजवलं, पटापट टाकलं. ही प्रोसेस थोडी फास्ट करावी लागते आणि पियाचं चाललं आहे की माझा ब्रश झाला की मला पहिले जे खमण आहे ते रेडी पाहिजे. म्हटलं एवढ्या लवकर तर नाही होणार, तुला ब्रश जास्त वेळ करावा लागेल आज. आणि ती इथेच फिरते तेव्हापासून, कारण तिला खायचं आहे. जास्त वेळ मुलांची झोप झाली ना की मग सकाळी उशिरा उठल्यावर भूकही लागते तेवढी आणि मग त्यानंतर काही नाही खेळायला लागले एकदाचे तर मग दुपारच्या जेवणाचीही त्यांना लक्ष नसतं एवढं, तर स्वतःहून मागते तर अगदीच दिलंच पाहिजे. आणि माझं इथं खमण रेडी आहे. तडक्याचं प्रिपरेशन इथे करून घेते. याचं जे काही मेजरमेंट आहे ना, कारण काय होतं बरेच लोक चॅनलवर नवीन जोडतात मग त्यांना माहीत नसतं, सो त्यांना पर्सनली मला कमेंट करावी
करावी लागते की काय मेजरमेंटने तुम्ही डाळ तांदूळ घेतले होते. तर मी ती मेजरमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा जो पर्टिक्युलर व्हिडिओ मी बनवला होता तो मी तुम्हाला जे आहे त्याची लिंक देईल, तो तुम्ही चेक करा. म्हणजे तुम्हाला इझी होईल काय कसं करायचं एका मेजरमेंटपेक्षा, की कसं काय तांदूळ तुम्ही कसे काय त्यांना दळायचे वगैरे, किती जाड बारीक, हे सगळं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये चेक करू शकतात. आणि बघता बघता अगदी काही मिनिटांमध्येच माझा जो आजचा ब्रेकफास्ट आहे तो करून तयार झालेला आहे. कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, त्यामुळे जेवढं आहे तेवढ्यात मी खमण बनवून जे आहे आजचा ब्रेकफास्ट करणार आहे. पण फायनली पियाला खूप जास्त आवडलं आणि ती हॅपीही झाली. सो माझ्यासाठी ही गोष्टी जरा इझी झालेल्या नंतरच्या, नाहीतर मग भूक लागली जेवण होईपर्यंत हेच मुलांचं चाललेलं असतं. मला ना एक कमेंट आली होती आणि त्यात असं होतं की तुम्ही जे हेअर ऑइल बनवतात तर ते आता पावसाळा सुरू होईल तर जास्त ऊन नसेल, तर मग आता ऊन कमी असल्यावर हे हेअर ऑइल कसं बनवायचं. तर मी त्यांना एक सजेशन दिलं की बघा, अजूनही पाऊस पडायला जे आहे बरेच दिवस बाकी आहेत, 10-12 दिवस बाकी आहेत. तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला पावसाळ्यात महिनाभर टिकेल एवढं हेअर ऑइल जे आहे ह्या 10-12 दिवसात पटापट बनवून घ्या, जेणेकरून आता ऊन आहे तर ते बनून जाईल. आणि त्यानंतर जे आहे काहीतरी जुगाड करूया आणि तेव्हाही बनवूया. तर बघा, हे माझ्याकडे रोजमेरीचा असा डब्बा आहे. मी बऱ्याच वेळा रोजमेरी दाखवते पण तुम्हाला डब्बा दाखवतच नाही. सो खूप जास्त एवढी महाग मिळत नाही, स्वस्त मिळते. मी तुम्हाला लिंक देईल याची. आणि काय होतं ना की हेअर ऑइलच नाही, तुम्ही यासोबत जे टोनर असतं हेअर टोनर तेही बनवू शकता. आणि नवीन हेअर ग्रोथसाठी रोजमेरी खूप जे आहे बेनिफिशियल आहे. त्यामुळे नक्की तुम्ही रोजमेरी आहे जी आहे घरात आणून ठेवा. आणि मी इथे ना थोडं माझ्याकडे कोकोनट ऑइल कमी होतं, सो आता म्हटलं नेक्स्ट टाईम मार्केटमध्ये गेली की घेऊन येईल. पण आजचा दिवस वेस्ट जायला नको म्हणून मी जेवढं होतं तेवढ्यात हे सगळं जे आहे मिक्सर माझं टाकून घेतलेलं. मी पूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर तुमच्यासोबत केला आहे, त्यामुळे मी पूर्ण डिटेल नाही सांगत तुम्हाला. आणि यामध्ये तुम्ही ना व्हायटॅमिन ईची कॅप्सूल टाकू शकतात, पण उन्हात ठेवतात तेव्हा नका टाकू. जेव्हा तुमचे 10-15 दिवस कंप्लीट होतात त्यानंतर जेव्हा तुम्ही तेल गाळणार ना तेव्हा तुम्ही व्हायटॅमिन ईची कॅप्सूल टाका. त्यामध्ये तुम्ही जे जास्वंदाचं फूल असतं सुकलेलं हेही तुम्ही ॲड करू शकतात. आणि मी जागा शोधते की असं कुठल्या पद्धतीने मी याला ठेवू की याच्यावर ऊन पडेल. फायनली मी इथे ठेवते. पडायची भीती वाटत असते कारण की मी खिडकीत ठेवायची, पण खिडकीत आता एवढं ऊन येत नाही. तर मी इथे याची फायनली जागा निवडली आणि याला इथे ठेवलं. आता पुढचे 10-15 दिवस हे असंच राहील. एका सबस्क्रायबरची रिक्वेस्ट होती की मला तुमचं मंगळसूत्र व्यवस्थित क्लिअर बघायचं आहे, तर हे त्यांच्यासाठी. आणि ही माझी लग्नातलीच माळ आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे काय होतं ना, जेव्हा आपण लग्नासाठी खरेदी करतो, मंगळसूत्र वगैरे बँगल्स वगैरे घेतो, तेव्हा आपण मोठी माळ काढत असतो. तर मी मोठी माळ काढलीच नव्हती, मी हेच डायरेक्ट मंगळसूत्र म्हणून घेतलं होतं. तर ही 2 तोळ्याची जी आहे माझी माळ आहे, त्यामुळे मला रेग्युलर हिला घालता येत नाही. मला थोडी हेवी वाटते आणि थोडी भीती वाटते बाहेर घालायची. खूप सुंदर हिची जी म्हणजे डिझाईन आहे ना, खूप सुंदर आहे. बऱ्याच वेळा मी कधीही घातली आणि बाहेर कुठे गेली की मला विचारलं जातं की कुठून घेतली. सो मला तेव्हा एवढं कळत तर नव्हतं, पण मी म्हटली होती की मला मोठी नको आहे, मला फक्त छोटी पाहिजे. अवेलेबल असलेली मी ही निवडली आणि ती खूपच सुंदर आहे खरंच. तर अशा प्रकारची आहे ही 2 तोळ्याची गोल्डची माळ आहे माझ्याकडे. आता गाडी घेतली नवीन आणि पिया जणू काही तिचं पूर्ण छोटंसं जे घर आहे ते बनवायचा विचार तिचा चालला आहे गाडीमध्ये. तिचे थोडे जे टॉयज होते तेही शिफ्ट झालेले आहेत. आणि ही एक ब्लँकेट होती जी लहानपणी मी तिला पांघरायची, आता तिला व्यवस्थित पुरत नाही ही. तर ती म्हणली की हिला मला वॉश कर आणि हिला मी कारमध्ये ठेवेल, कारण की पूर्ण बॅक सीट जे आहे ना ते पियाचं आहे, त्यामुळे ती बसेल झोपेल. सो तिला आता पिलोही मला बनवून द्यायची छोटी. आता ते बनवायला वेळ आहे. तिला म्हटलं तोवर मी तुला ब्लँकेट जे आहे वॉश करून देते. आज सायंकाळी आपण ब्लँकेटही ठेवूयात कारमध्ये. आणि असं तिच्या छोट्या जे म्हणजे ती स्वतःच विचार करत असते की आपण काय काय करायचं कारमध्ये. आणि आपल्या सगळ्यांनाच एक्साइटमेंट असते नवीन गोष्टींची. जशा गोष्टी जुन्या होत जातात एक्साइटमेंटही कमी होते. आय होप सो आमची एक्साइटमेंट अजिबात नको कमी व्हायला. कारबद्दलची एक्साइटमेंट असली तेव्हाच तर आम्ही तिच्यात जाऊन खूप फिरणार आहोत, मेमरीज क्रिएट करणार आहोत. असो माझे इथे कपडे बऱ्यापैकी वॉश करून झालेले आहेत आज. आज जेवणात काय हा बऱ्याच वेळा आपला प्रश्न असतो आणि आपण घरच्यांचं अक्षरशः डोकं खात असतो की मला सांगा, मी बनवायला तयार आहे, फक्त मला सांगा की मी बनवू काय. पण जर फ्रीजमध्ये भाज्या असल्या ना तर मग बरं पडतं की ठीक आहे चला ही भाजी ही काढली की ही बनवायची. सो माझ्याकडे आज ह्या मिरच्या होत्या तर मी पीठ घालून मिरची बनवत आहे, भरलेली मिरची. आणि गवार थोडीशी होती माझ्याकडे म्हणून ह्या 2 यांचं कॉम्बिनेशन करते. अदरवाईज एकच भाजी बनवते मी आणि चपाती. जास्त फॅन्सी जेवणात जात नाही मी. तर मग कमी असल्यामुळे असं आजचं जे आहे कॉम्बिनेशन बनवलं.
आणि पियाला पीठ घालून मिरची आवडते तिला, ती आवडून खात असते. दुपारी ती म्हणते की मला चपाती उरू दे आणि मी ह्या मिरचीसोबत खाणार. सो मुलं एक्स्ट्रा खातात तर आपल्यालाही बनवायला बरं वाटत असतं जरा. तर आजचा जो आहे असा माझा मेनू आहे. नॉर्मल मी जे डाळीचं पीठ असतं त्यामध्ये मीठ, हळद, जिरा पावडर, धना पावडर घालून जे आहे मिरचीला मधून काप जे आहे करून त्यामध्ये हे पीठ भरवत आहे आणि जे आहे तेलात थोडं वरून तेल टाकेल आणि छान त्यांना वाफवून घेईल. हे पहा इथे छान जी म्हणजे माझ्याकडे कमी होते गवार त्यामुळे मी थोडे बटाटा त्यामध्ये लावणला जे आहे टाकलेले होते आणि माझी मिरची पण इथे छान जी आहे शिजलेली आहे. आणि मला सबस्क्रायबरने खूप पूर्वी जेव्हा मी ही रेसिपी शेअर केली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की वरून तुम्ही जरा लिंबू पिळा, खूप छान टेस्ट येते मधून. तर म्हणून मी आज माझ्याकडे लिंबही होता सो मी वरून टाकते आहे आणि खाल्ल्यानंतर खरंच म्हणजे चवच थोडी बदलली होती, छान लागतो. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवत असाल, कारण माझी मम्मी बनवते पण ती लिंबू वगैरे काही टाकत नाही. मी आता तिलाही सांगेल की तू टाक म्हणून, खूपच टेस्टी लागतं. आणि थँक्यू त्या सबस्क्रायबरला. मला एक्झॅक्टली त्यांचं नाव माहीत नाही पण मला कमेंटमधून सांगा की मी तुम्हाला सांगितलं होतं असं. सो थँक्यू सो मच. आणि आजचं जे जेवण आहे माझं ते इथे कम्प्लिटली बनवून तयार आहे. चपात्या तेवढ्या बाकी आहे, चपात्या झाल्या की आजचं दुपारचं जेवण बनवून तयार. सकाळी हेअर ऑइल बनवायचं होतं आणि त्यासाठी ऑइल माझं कमी होतं. सो जवळच मॉल आहे तर त्याचा फायदा घेतला पाहिजे. पियाला घेतलं मी आणि आम्ही इथे मॉलमध्ये आलो. दही वगैरे अजून सामान घ्यायचा होता आणि मी दुपारच्या वेळेला तेव्हाच बाहेर पडते की जेव्हा म्हणजे ऊन नसतं आणि आज ऊन सावलीचा खेळ चालू होता. सो म्हटलं चलो याचा फायदा घेऊयात आणि आम्ही मॉलला आलो आणि थोडा टाईमही छान स्पेंड होत असतो. कारण मी दुपारी एवढं जास्त झोपणं प्रेफर करत नाही, काहीतरी काम काढत असते. तर आज काम न काढता आम्ही इथे आलो आणि कुठे अर्धा तास निघून जातो समजतच नाही. सामान बघता बघता एवढा जास्त नव्हता घ्यायचा पण पियालाही बरं असतं, नाहीतर मग तिची फ्रेंड असली तर तिचा दिवस जातो पण मग ती नसली तर ती मोबाईल आणि टी व्ही बघत असते. तर आपल्याला काहीतरी त्यांना डायव्हर्ट करायचं आहे म्हटल्यावर आपल्यालाच मार्ग शोधावा लागेल. सोडलं तर काय 2-2 तास मोबाईल बघत बसतील किंवा टी व्ही बघत बसतील, पण मी तिला एवढं अलोच करत नाही. मी काही ना काही तिला गुंतवून ठेवत असते कुठल्या ना कुठली गोष्टीत. तर आज जो आहे मी इथला पर्याय निवडला आणि बरंच पोहे वगैरे जे काही घ्यायचं होतं, जेवढं मला धरता येईल तेवढं मी सामान इथून घेतलेला. नाहीतर मग याचा मोठा सामान मी पियाच्या पप्पांना घेऊन येत असते, म्हणजे गाडीवर सामान ठेवून नेता येतो. आणि बऱ्यापैकी ते तुम्हाला माहीतच आहे मी ऑनलाईन मागवत असते, पण जे ऑनलाईन मला घेता येत नाही किंवा लगेच पाहिजे मग त्यावेळेला मी इथे व्हिजिट करते आणि उरलेलं जे आहे इथे आम्ही आमची शॉपिंग छान कंप्लीट करतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की मॉलमध्ये गेल्यानंतर थोडी AC असते तर बरं असतं, शांत वातावरण असतं. दुपारच्या वेळेला कोणी नसतं मॉलमध्ये, एवढं ACत छान थंडगार वातावरण असतं. तसं तर आता ऊन सावली झाडली आणि पावसाचंच वातावरण होतं. मागच्या काही दिवस तर भरपूर पाऊस पडलेला, एवढं काही वाटत नाही आहे, पण तरीही घरचं आणि मॉलचं ACचा फरक पडत असतो. सो आम्ही इथून हव्या असलेल्या नको असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि जेवढं गरजेचं सामान होतं तेवढा घेऊन आम्ही आता घरी जाणार आहोत. आम्हाला आमच्या सोसायटीतल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही कारला कवर घालू नका कारण त्यामध्ये उंदरं जातात. आणि आम्ही त्यांचं ऐकून डायरेक्ट शोरूममधून कवर घेतलंच नाही. पण नंतर वाटलं जेव्हा पार्किंगमध्ये कार अशीच उभी असायची तेव्हा वाटायचं की एवढी धूळ बसते तर कवर मागवलं पाहिजे. फायनली ऑनलाईन जे आहे कवर आम्ही इथे मागवलेलं आहे आणि माझ्यापेक्षा जास्त कारचे जे मालक आहेत तेच इथे एक्सायटेड आहेत. आणि सगळ्यात मोठा मालक म्हणजे पिया. बापरे, रोज सायंकाळी तिच्या पप्पांचं ऑफिस सुटल्यानंतर लगेच सांगत असते की आपण कारला क्लीन करायला जाऊया आणि छोटीशी ड्राईव्हही घेत असतो कारण त्यांची प्रॅक्टिसही रोज झाली पाहिजे तेव्हा लाँग ड्राईव्ह होईल. सध्या शॉर्ट ड्राईव्हवर आम्ही खुश आहोत. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात अगदी प्रॉपर कोपरा न कोपरा ती क्लीन करते. रोज येऊन तिच्या पप्पांना घेऊन येते. आम्ही येतो आणि कापड काढून अशा पद्धतीने ती क्लीन करत असते दररोज. आजचा 4था-5वा दिवस आहे कारचा आणि रोज ती येऊन असं पुसण्याचं जे आहे तिचं काम चालत असतं. आज आता कारला कवर घालायचं आहे म्हणून एकदम डिटेल पुसणं चालू आहे. आणि त्यानंतर जे आहे जे कारला कवर आहे ते ट्राय करून बघायचं आहे व्यवस्थित होतं आहे की नाही म्हणून. सो मी आजचा जो व्लॉग आहे या क्यूट क्लिनिंग सोबत जो आहे कंप्लीट करत आहे. होप तुमच्यासोबतही असंच होत असेल. नवीन कार आल्यावर मुलांचा इंटरेस्ट त्या फक्त कारमध्येच असतो आणि ती खूपच जास्त प्रेम करायला लागली आहे कारवर. मध्ये बसल्यावर पण अगदी काळजी घेते, शूज वगैरे सगळं व्यवस्थित ठेवते.
ठेवते. तर चला मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आजचा सगळा व्हिडिओ आवडला असेल. इथपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय ते, आणि आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.